आता प्रत्येक पॉइंटला किती कोऑर्डिनेट्स असणार आहेत? 2 x and y. 2 कोऑर्डिनेट्स म्हणजे 4 पॉइंट असतील तर आपल्याकडे 8 कोऑर्डिनेट्स असणार आहेत. x1 y1, x2 y2, x3 y3 and x4 y4. हा, व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने आपल्या सेट पी असणार आहे. त्यानंतर जेव्हा मी तुम्हाला सांगेन की एखादं ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करा, मग त्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कदाचित ट्रान्सलेशन असू शकतं, स्केलिंग असेल, रोटेशन असेल, रिफ्लेक्शन असेल किंवा शेअरिंग असेल. तर त्याच्यानुसार जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करू त्यानंतर जो आपल्याला कोऑर्डिनेट्स मध्ये चेंजेस मिळतील म्हणजे आपल्याला नवीन पॉइंट्स मिळणार. सो दॅट वी विल कॉल एज a dash, b dash, c dash and the d dash. हा, d dash म्हणून आपण ते घेणार. मग ह्यांचा सेट म्हणजे कुठल्या टर्मिनॉलॉजीने सांगितलंय? p dash ह्या पर्टिक्युलर लेटरनं आपल्याला रिप्रेझेंट केला. त्यानंतर जे ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला परफॉर्म करायचंय, मग तुम्हाला रोटेशन करायचं असेल, ट्रान्सलेशन करायचं असेल तर त्याचा एक मॅट्रिक्स येणार. 5 ट्रान्सफॉर्मेशन आहेत. पटकन नावं सांगा. ट्रान्सफॉर्मेशन कोणते कोणते आहेत? येस. पहिला ट्रान्सलेशन, सेकंड scaling, rotation, sharing. हा, तर पहिला आहे तो ट्रान्सलेशन, स्केलिंग, रोटेशन, रिफ्लेक्शन अँड शेअरिंग असे 5 ट्रान्सफॉर्मेशन आहे. प्रत्येक ट्रान्सफॉर्मेशनचा एक इंडिव्हिज्युअल मॅट्रिक्स येतो आणि त्या मॅट्रिक्सला रिप्रेझेंट करण्यासाठी एम लेटर वापरलं गेलेलं आहे. मग जर मला एखादं ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करायचं असेल तर आपण काय अप्लाय करतोय? फंक्शन अप्लाय करतोय ऑन द ओरिजिनल कोऑर्डिनेट्स. त्यामुळे नवीन कोऑर्डिनेट्स आपल्याला कधी मिळणार आहे? जेव्हा आपण पी नावाच्या सेट वरती एम नावाचं ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करू त्यावेळेस आपल्याला पी डॅश हा सेट मिळणार आहे. हॅव यू अंडरस्टूड दिस टर्मिनॉलॉजी? लक्षात आले? पी डॅश इज इक्वल टू एफ ऑफ पी कॉमा एम म्हणजे काय? एफ स्टँड्स फॉर फंक्शन. हे फंक्शन कुठलं आहे? जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते अप्लाय करायचे. कुणावर? ओरिजिनल कोऑर्डिनेट्सवर. काय अप्लाय करायचंय? मॅट्रिक्स करायचा आहे. मग ह्यामध्ये डिपेंड्स की कोणतं ट्रान्सफॉर्मेशन करायचंय त्यानुसार तो मॅट्रिक्स इथे असणार आहे. ते आपल्याला पी वर अप्लाय केल्यानंतर पी डॅश आपल्याला मिळणार आहे. ओके? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so we will see the next slide. आता पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आहे ट्रान्सलेशन. लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मेशन इज द युनिक फ्रेज. त्याच्यामध्ये सब टाइप्स आहेत. कधी कधी गोळ होतो. ट्रान्सलेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन वाचताना प्रॉब्लेम येऊ शकतो. कुणाला वाटतं की ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच ट्रान्सलेशन आहे. इट डझंट मीन लाईक दॅट. ट्रान्सफॉर्मेशन कॅन बी एनी ऑफ 5 जे आपण मगाशी बघितलं त्याच्यापैकी एक असेल. त्यातलं पहिलं इथं आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन कसं डिफाईन करतात किंवा कसं केलं जातं? शिफ्टिंग ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टला शिफ्ट केलं जातं. ओके, अलॉंग अ स्ट्रेट पाथ. मग हा पाथ कसा असेल? हॉरिझॉन्टल असू शकतो. इट कॅन बी द व्हर्टिकल ऍज वेल. मग जेव्हा तुम्ही व्हर्टिकली जाताय तेव्हा तुम्ही वाय कोऑर्डिनेटशी डील करता. जेव्हा तुम्ही हॉरिझॉन्टली मुवमेंट करताय तेव्हा तुम्ही एक्स कोऑर्डिनेटशी डील करताय. व्हेरी गुड. पण ह्या ट्रान्सलेशननं तुमच्या ऑब्जेक्टच्या शेप किंवा साईज मध्ये फरक पडत नाही, चेंजेस होत नाही. ट्रान्सलेशन मध्ये काय होते? तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट, जॉमेट्रिक शेप, यू आर मुव्हिंग फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. ओके, ज्या पेपरवर आहे मॅम तुमचा आवाज येत नाही. आवाज नाही येत. हॅलो मॅम, आवाज नाही येत आहे. ओके, म्यूट केलं होतं मी. जस्ट वेट. हे बघा, इथपर्यंत लक्षात आले? ट्रान्सलेशन मध्ये काय होणार आहे? आपला जो ऑब्जेक्ट आहे तो एका लोकेशन वरून दुसऱ्या लोकेशन वरती आपण ट्रान्सफर करणार आहोत. ओके, येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सो
दिस कॅन बी अचिव्ड बाय शिफ्टिंग अन ऑब्जेक्ट फर्स्टली इन एक्स डिरेक्शन. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो एक्स डायरेक्शन मध्ये मूव्ह करायचा आहे, नंतर वाय डायरेक्शन मध्ये मूव्ह करायचा आहे. आणि ही जी डिस्प्लेसमेंट आहे ती टी एक्स आणि टी वाय न नोटिफाय केली जाते. टी कशासाठी आहे, ट्रान्सलेशन साठी आहे. एक्स त्याच्या बेसला का दिलाय आपण, कारण एक्स डायरेक्शन मध्ये ट्रान्सलेशनची जी व्हॅल्यू आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय टी एक्स. आणि वाय डायरेक्शन मधली ट्रान्सलेशनची व्हॅल्यू कशाने रिप्रेझेंट होणार, येस, टी वाय न रिप्रेझेंट होणार. व्हेरी गुड. ओके, नाव ट्रान्सलेशन ऑपरेशन. एक्स म्हणजे कितीने जागा चेंज करायची यासाठी आहे का? हे बघा, टी एक्स ही पूर्ण टर्म तुम्हाला सांगणार की कितीनं रिप्लेस करायची आहे, फक्त ते नोटिफाय करण्यासाठी. सपोज मी तुम्हाला लिहिलं एक्स प्लस एक्स, लक्षात येईल का तुम्हाला? पूर्वीचा पण एक्स तसाच वाटेल आणि नवीन व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला काय वाटेल, एक्सचीच व्हॅल्यू करायची. फॉर एक्झाम्पल ए पॉइंट आहे, ए पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत 2,3 आहे. आणि जर मी इथं लिहिलं असतं एक्स प्लस एक्स, तर तुम्ही काय केलं असतं, तुम्ही 2 अधिक 2 करून रिकामे झाला असतात. येस ऑर नो? त्याच्याऐवजी तुम्हाला जर मी सांगितलं की ट्रान्सलेशन ऑपरेशन करताना एक्स डायरेक्शन मध्ये मला 1 न जायचंय, वाय डायरेक्शन मध्ये 1 न जायचंय, तर टी एक्स ची व्हॅल्यू सुद्धा 1 झाली आणि टी वाय ची व्हॅल्यू सुद्धा 1 झाली. एम आय गेटिंग? येस मॅम. ओके, लक्षात आलंय? म्हणजे फक्त चेंज आहे, जी डिस्प्लेसमेंट आहे ती रिफ्लेक्ट करण्यासाठी एक काहीतरी टर्मिनॉलॉजी इथं रिप्रेझेंट केली आहे. आणि ती टर्मिनॉलॉजी काय आहे, लक्षात येते? मी तुम्हाला काय प्रॉब्लेम देईन की तुमचे जे ए कोऑर्डिनेट आहे, एकच देणार तुम्हाला मी कोऑर्डिनेट. सपोज ए इज अ पॉइंट हुज कोऑर्डिनेट्स आर 5,5. ए हा एक पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 5,5 आहेत. आणि हा जो पॉइंट आहे तो तुम्ही 2,0 ने ट्रान्सलेट करा. कॅन यू टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी एक्स अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी वाय? Tx equal to 2 and Ty equal to 0. व्हेरी गुड. आणि एक्स आणि वाय काय असणार यात? 7 and 5. 7 and 5. 5 आणि 5. मी 5 आणि 5 सांगितलं होतं. ओके, तर 7 and 5. ओके 7 and 5 हे काय होणार आहे, एक्स डॅश वाय डॅश असणार. येते का लक्षात? मी एक्स आणि वाय विचारलं तुम्हाला. एक्स आणि वाय हे 5,5 आहे आणि हा व्हेरी गुड. आणि एक्स डॅश आणि वाय डॅश काय येणार, 7 and 5. नाउ यू आर करेक्ट. ओके, व्हेरी गुड. तर बघा, तुम्ही खाली इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल एक्स डॅश वाय डॅश मॅट्रिक्स मध्ये इज इक्वल टू मॅट्रिक्स टी एक्स टी वाय. इथे काय येणार आपलं, 2 आणि 0 येणार, प्लस 5 आणि 5 येणार, असे इलेमेंट्स येणार. आणि आपल्याला माहिती आहे की तुमचं जर ऍडिशन असेल तर वरच्या इलेमेंट्सची ऍडिशन होते आणि खालच्या इलेमेंट्सची सुद्धा ऍडिशन होते. सो व्हॉट रिलेशनशिप वी आर फाइंडिंग हिअर, तर मॅट्रिक्सचं आपल्या ओरिजिनल पॉइंटच्या मॅट्रिक्स बरोबर ऍडिशन परफॉर्म होणार. व्हेन वी आर परफॉर्मिंग दिस, इफ वी आर परफॉर्मिंग द ट्रान्सलेशन ऑपरेशन. लक्षात आले सगळ्यांच्या? Yes ma'am. आता तुमच्या जास्त लक्षात येईल. बघा, खालचं एक्झाम्पल आत्ताच बघू नका. यू जस्ट रीड द एक्झाम्पल सेंटेन्स. सॉरी. Translate the coordinates shows in a figure by shift vector. आता मी तुम्हाला शिफ्ट वेक्टर दिले म्हणून लगेच कन्फ्यूज नाही व्हायचं. कधी कधी असे कन्फ्युजिंग वर्ड वापरले जाऊ शकतात. शिफ्ट वेक्टर असेल किंवा ट्रान्सलेट वेक्टर असेल. आता पहिल्यांदाच स्टार्टिंगलाच आपल्याला दिलेलं आहे गणितात की ट्रान्सलेट द कोऑर्डिनेट्स. म्हणजे ऑलरेडी आपल्याला एक्सप्लेन केले की कोऑर्डिनेट्सला ट्रान्सलेट करायचे. मग तुमचा पुढचा वेक्टरच्या आधी काही पण नाव लिहू द्या. यू सपोज टू परफॉर्म द ऍडिशन.
ओके. शिफ्ट वेक्टर दिले 6,5 म्हणजे ही कशाची व्हॅल्यू आहे? 6,5 हे काय आहे? TX and TY. TX and TY आहे मॅम. TX and TX and TY TY. रिस्पेक्टिव्हली, कारण 6 ही TX लाच असाइन होणार आणि 5 हे TY ला असाइन होणार. त्याच्यानंतर आपल्याला कोऑर्डिनेट प्रत्येक पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत. आता आपण आपल्या फॉर्म्युलामध्ये लिहूया, जे मगाचा फॉर्म्युला पाहिला, P' = M + P. तर ह्याच्यामध्ये P घेतला आपण. P मध्ये बघा पहिला पॉइंट जो आहे A पॉइंट, वरती एक्स कोऑर्डिनेट घेतले. सगळ्या पॉइंटचे एक्स कोऑर्डिनेट वरच्या बाजूला आहे, सगळ्या पॉइंटचे वाय कोऑर्डिनेट्सचे सेकंड रोला आहेत. ओके. तर आपण व्हर्टिकली घेतले 3, 4, 6, 4, 6, 6 आणि 3, 6. ह्याच्यामध्ये आपण काय ऍड केलेला आहे? आपला ट्रान्सलेशन वेक्टर किंवा शिफ्ट वेक्टर ज्याला म्हणले, दॅट इज द TX अँड TY. जे काही एक्स व्हॅल्यू असतील, जेवढ्या काही एक्स व्हॅल्यू असतील, त्याच्या प्रत्येक एक्स व्हॅल्यू मध्ये आपल्याला TX हे ऍड करत जाते. त्यामुळे आपल्याला नवीन मॅट्रिक्स मिळतो. दिस इज वन मेथड की ज्याच्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अनदर मेथड काय आहे? एक्स आणि वाय असे लिहून घ्या. त्याच्यानुसार एक्स डॅश आणि वाय डॅश हे कॅल्क्युलेट करा. एक्स + 6 म्हणजे TX आहे, y + 5 म्हणजे TY आहे. सो एव्हरी एक्स व्हॅल्यू वी आर ऍडिंग द व्हॅल्यू 6 अँड फॉर एव्हरी वाय व्हॅल्यू वी आर ऍडिंग द व्हॅल्यू 5. त्यामुळे आपल्याला एक्स डॅश वाय डॅश मिळेल. मग याच्यामध्ये शेप कुठं चेंज झालाय का बघा बरं. ब्ल्यू कलरचा ओरिजिनल 1 आहे आणि ग्रीन कलरचा आपण प्लॉट केलेला आहे आफ्टर द No. ट्रान्सलेशन. इज देअर एनी चेंज? No, ma'am. No, कुठं ma'am. तुम्हाला व्हर्टिकली रेक्टँगल मोठा वाटतोय का, किंवा हॉरिझॉन्टली थोडासा ब्रॉड झाल्यासारखा वाटतोय का? No, No, ma'am. ma'am. No, ma'am. मॅम म्हणजे पोझिशन चेंज झाली आहे ना, साईज मध्ये काही चेंज नाहीये ना. काहीच चेंज नाही झाला. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द डॅश डॅश ट्रान्सफॉर्मेशन. कुठलं ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात त्याला? चेंज नाही झालं Translation. Translation. नाही. ट्रान्सलेशन इज ऑल्सो कॉल्ड एज डॅश डॅश ट्रान्सफॉर्मेशन. MCQ. इट इज अ रिजिड ट्रान्सफॉर्मेशन. व्हेरी गुड. इट इज अ रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. लक्षात ठेवा, रिलेट करा. मागचा पॉइंट पुढे, पुढचा पॉइंट मागे, थोडंसं रिलेशन बिल्डअप करायला सुरुवात करा. यू विल अंडरस्टँड द कम्प्लीट पॉइंट. ओके. हॅव यू क्लिअर विथ द ट्रान्सलेशन? तुम्हाला मी Yes, ma'am. टेलिग्राम वरती 2-3 ऐका आधी 2-3 प्रॉब्लेम्स देईन. यू जस्ट हॅव टू सॉल्व्ह इट. ओके. नंतर टाकेन, पोस्ट करेन मी तुम्हाला. बोला, कोणाला काय प्रॉब्लेम आहे तो? येस. No, ma'am. ओके. मॅम पुढचं ट्रान्सफॉर्मेशन घेऊया. दॅट इज अ स्केलिंग. एकच मिनिट. स्केलिंग इज व्हॉट? इट कॅन अल्टर द शेप ऑफ एन ऑब्जेक्ट. आपल्या ऑब्जेक्टचा शेप हा चेंज होऊ शकतो विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन और विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स पॉइंट. फॉरगेट अबाउट द रेफरन्स पॉइंट. रेफरन्स पॉइंटला आता विसरून जावा. ओरिजिन म्हणजे लक्षात येते जिथं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आपला इंटरसेक्ट करतोय. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. नाव काही टर्मिनॉलॉजी आपण बघूयात विथ रिस्पेक्ट टू द स्केलिंग अगेन. स्केलिंग परफॉर्म करताना तुम्हाला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. जसं आपण मगाशी काय करत होतो? Addition. ऍडिशन. व्हेरी गुड. ट्रान्सलेशन करताना ऍडिशन करताय, स्केलिंग करताना मल्टिप्लिकेशन करताय. स्केलिंग फॅक्टर हे कशाने रिप्रेझेंट केलंय? ट्रान्सफॉर्मेशनचं नाव. ट्रान्सफॉर्मेशनचं नाव काय आहे आपल्या? स्केलिंग आहे. त्यामुळे त्याचं पहिलं लेटर एस घेतलंय. एक्स डायरेक्शन मध्ये मला स्केल करायचं असेल तर ते SX न रिप्रेझेंट केलंय. वाय डायरेक्शन मध्ये जर मला स्केल करायचं असेल, इट इज रिप्रेझेंटेड बाय SY. हाऊ? SY. SY. मग बघा, ह्यांचं स्केलिंग हे ऍक्च्युअल कोऑर्डिनेट्स बरोबर केलं जाईल एक्स, वाय ऑफ एन ऑब्जेक्ट. आता बघ, ऑब्जेक्टचा एक कोऑर्डिनेट इथं कन्सिडर केला. जर मी रेक्टँगल म्हणलं तर ABCD मधला A हा एक पॉइंट झाला. ओके. तर त्या पॉइंटच्या कोऑर्डिनेट्स मध्ये काय करायचं? आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. एक्स आणि वाय हे
ए पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत. तर SX न X ला मल्टिप्लाय करायचं, आपल्याला X डॅश मिळेल. जेव्हा तुम्ही SY म्हणजे स्केलिंग फॅक्टर इन वाय डिरेक्शन यानं तुम्ही Y ला मल्टिप्लाय करताय त्यावेळेस तुम्हाला काय मिळतंय, Y डॅश मिळतंय. ओके, X डॅश and Y डॅश आर रिप्रेझेंटिंग द कोऑर्डिनेट्स आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन. आणि आता सध्या आपण कुठलं ट्रान्सफॉर्मेशन पाहतोय, स्केलिंग. स्केलिंग. ओके. जर तुम्हाला मॅट्रिक्स न रिप्रेझेंट करायचं असेल तर हे या पद्धतीनं रिप्रेझेंट होतं. कधी कधी MCQ ला विचारलं जाऊ शकतं, व्हॉट इज द करेक्ट मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन फॉर द 2 डायमेन्शनल स्केलिंग ऑपरेशन किंवा स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तर त्यावेळेस तुम्हाला त्या पद्धत. आता हे का असं आलेलं आहे बघा, जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करताय तेव्हा SX X बरोबर मल्टिप्लाय होणार आहे, पण Y त्याच्यामध्ये ऍड करायचा नाहीये. त्यामुळे आपण सेकंड इलेमेंट जो आहे तो 0 घेतलाय. 0 मल्टिप्लाय बाय मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन येते ना सगळ्यांना. Yes, ma'am. ओके, रो हा कॉलमशी मल्टिप्लाय होतो आणि त्यांच्यामध्ये ऍडिशन परफॉर्म होते. ओके, पहिला इलेमेंट कॉलमच्या पहिल्या इलेमेंटला SX इंटू X प्लस 0 इंटू Y हा पहिला इलेमेंट झाला आफ्टर द ऑपरेशन. सेकंड काय होईल, 0 इंटू X प्लस SY इंटू Y. त्यामुळे फायनली आपल्याला काय मिळणार आहे, ह्या 2 टर्म्स मिळतात. कळालं, लक्षात आलं सगळ्यांच्या? येस मॅम. Yes, ma'am. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या केसेस आहेत, हे आपण नंतर पाहूयात. आधी एक एक्झाम्पल बघूयात. ओके, स्केल द स्क्वेअर विथ कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट व्हॅल्यू दिलेत, ABCD दिलेला आहे, वेअर SX इज 3 आणि SY इज 2. नाउ हाऊ टू गो फॉर दिस, कसं करणार? येस, कसं करू आपण हे ऑपरेशन, थोडस सॉल्व करूयात. करताय प्रत्येक ना? X आणि Y कोऑर्डिनेटला 3 आणि 2 ने रिस्पेक्टिव्हली मल्टिप्लिकेशन करावं लागेल. हा, दिसतंय सगळ्यांना? Yes, ma'am. Okay, so what we will do, we will take this for the X and Y value. आपल्याला X आणि Y व्हॅल्यू घ्यायची. ठीक आहे. X घेतला आपण, then we will take the Y. How to calculate X dash? X dash is equal to X into SX. 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 Okay, and we need to calculate Y dash is equal to Y into SY. SX. थोडा फॉन्ट मोठा करा. हो, एकच हा, ma'am. मिनिट. Is it okay? Yes, ma'am. Okay. पहिले कोऑर्डिनेट काय आहेत आपले? We will write down the coordinates. 2 2 आहे, त्यानंतर 4 4 column 2. 2, then 4 4,
नंतरचा काय शेवटचा 2 4 आहे का 2 4 2 4 2 4 ओके SX 3 आहे SY 2 आहे सो वी नीड टू कॅल्क्युलेट द X हियर X डॅश हियर काय येणार आहे इज इक्वल टू 2 इंटू SX किती आपला 3 3 I will write here it is a 3 dash and this one SY is the 2 बरोबर आहे yes ma'am yes ma'am just tell me what will be the X dash here 6 6 6 it is a 6 Y dash is the 4 4 4 next चला 12 12 12 12 and 4 4 it will be 4 12 12 and 8 12 8 12 8 it will be 8 6 Last 6 8 6 and 8 6 6 and 8 8 8 okay so we have calculated this आता आपल्याला हे काय करायचंय प्लॉट करायचं पॉइंट घेऊयात so we need to write here 1 2 3 मॅक्सिमम किती एक्स ऍक्सिस आफ्टर शिफ्टिंग सॉरी स्केलिंग 12 12 12 बसणार नाही तिथं आहे ना we will take the 2 4 then 4 6 8 अशाच आहेत ना सगळ्या व्हॅल्यू yes ma'am we will take the 2 then 4 6 आणि 8 मॅक्सिमम 8 आहे आपल्याकडे नाव वी विल पुट अ पॉइंट पहिला ओरिजिनल काढून घेऊयात 2,2 आहे सो दिस वन इज द फर्स्ट पॉइंट second is 4,2 so almost we will get the square here हा स्क्वेअर मिळेल आपल्याला बरोबर आहे तुम्ही तुमच्या ड्रॉ करताना जे कोऑर्डिनेट्स आहेत ते 1 2 3 4 असे द्या आता सध्या आपण ऍज एक्झाम्पल घेतलेलं आहे नेक्स्ट वी हॅव अ स्केल 3/2 आता नवीन कोऑर्डिनेट्स आपल्याला घ्यावे लागतील सो वी विल टेक द न्यू कोऑर्डिनेट्स what are the coordinates 6,4 6,4 6 so it will be here 6,4 then second one 12,4 12,4 next 12,8 so it will be here and the last one is the 6,8 okay 6,8 चेंज झाले का काही yes ma'am साइज मध्ये चेंज झाले का yes ma'am झाली okay so scaling is called as a dash dash transformation non rigid non rigid non rigid व्हेरी गुड तर ह्याला आपण स्केलिंग म्हणतोय त्याच्या साईज मध्ये स्केलिंग इज बेसिकली रिलेटेड टू द साइज ऑफ एन ऑब्जेक्ट तुमचा जो ऑब्जेक्ट आहे जॉमेट्रिक शेप आहे
त्याच्या साईज वरती तो काम करतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? जर हे Yes, ma'am. स्केलिंग निगेटिव्ह असतं तर अजून साईज त्याची काय झाली असते, छोटी झाली असते. ओके, येते लक्षात सगळ्यांच्या? Yes, जर आपण ma'am. याला 0.5 केलं असतं तर ह्या बेसिस वरती आपल्याकडे काही अज्युम्शन्स आहेत, काही कंडिशन्स आहेत ज्या मी तुम्हाला मगाशी म्हणलं की आपण नंतर पाहूया. दॅट वी विल टेक नाव दिस वन. जर तुमचा Sx आणि Sy हे दोन्हीही एक असतील, म्हणजे तुम्ही स्केलिंग हे एक्स डायरेक्शन मध्ये पण एक न करताय, वाय डायरेक्शन मध्ये पण एक न करताय, तर तुमचा जो ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे त्याचा शेप सेम तसाच राहणार आहे. आलं लक्षात? त्याच्या कुठल्याच साईजला किंवा शेपला प्रॉब्लेम होणार नाही. इट विल बी रिमेन सेम ॲज द ओरिजिनल वन. म्हणजे जर आता आपल्या Sx आणि Sy 1 असतात तर सध्याच्या प्रॉब्लेम मध्ये, तर काय झालं असतं? तर आपल्या नवीन मध्ये काय आलं असतं? शेप चेंज झाला ॲज इट इज राहिले असते. पुन्हा तेच कोऑर्डिनेट्स मिळाले असते. बरोबर आहे की नाही? जर आपल्या 1 1 असतं, Sx आणि Sy 1 1 असतं, तर आपल्याला सेम कोऑर्डिनेट्स मिळाले असते, सेम लोकेशनला सेम साईजनं आपल्याला आपला ऑब्जेक्ट प्लॉट झालेला पाहायला मिळाला असता. ओके, सो दिस इज द फर्स्ट केस. सेकंड केस इज व्हॉट? दोन्हींची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे Sx पण 3 आहे, Sy पण 3 आहे, पण ते दोघं एक नाही आहेत. ओके, इट्स व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 1. what will be done there? युनिफॉर्म स्केलिंग होईल त्यांच्यामध्ये. मग फक्त व्हर्टिकली नाही वाढणार किंवा हॉरिझॉन्टली त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट नाही होणार. आता सध्या काय झालेलं आहे? What happened here? साईज साईज इन्क्रीज झालेली आहे, कारण हे दोन्ही पण सेम नाही आहेत. त्यामुळे एक्स डायरेक्शन मध्ये पण तो थोडासा वाढलाय आणि वाय डायरेक्शन मध्ये पण वाढलेला आहे. पण हे युनिफॉर्म स्केलिंग आहे का? नो मॅम. बघा ना, आता ह्याच्या जर आपण बाजू पाहिल्या तर ह्या सगळ्यांच्या मध्ये एक युनिफॉर्मिटी आहे. 2 2 2 न ते सगळे एकमेकांपासून, म्हणजे सगळ्या बाजू सेम आहेत, बट इट इज नॉट विथ द दिस वन. ओके, त्याचं स्केलिंग जे आहे ते युनिफॉर्म राहिलेलं नाही. नेक्स्ट थिंग इज व्हॉट? Sx आणि Sy हे एकसारखं नाहीये. जसं की आता आपण एक्झाम्पल बघितलं 3 आणि 2 आहे. सो व्हॉट विल इट इज कॉल्ड? नॉन युनिफॉर्म स्केलिंग. फॉर्म स्केलिंग. त्याच्यावरती तुम्हाला MCQ येऊ शकतात. सपोज आय हॅव परफॉर्म द स्केलिंग अँड द स्केलिंग फॅक्टर्स आर नॉट इक्वल टू 1 बट बोथ आर इक्वल. म्हणजे कुठलं स्केलिंग येणार आहे? युनिफॉर्म स्केलिंग. युनिफॉर्म स्केलिंग. Uniform तुम्हाला हे scaling. अंडरस्टँड करून घ्यावं लागेल. ओके, आता बघा Sx आणि Sy हे दोन्ही पण सेम आहेत, दोन्ही पण 2 2 आहेत. ओके, तर काय झालं? ते ग्रेटर दॅन 1 आहे. मग युनिफॉर्म एक्सपान्शन होणार त्यांच्या, म्हणजे साईज ही काय होणार आहे? एनलार्ज होणार आहे. लक्षात येतंय? Sx आणि Sy ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, पण त्या 1 नाही आहेत. पण काय झालेलं आहे? ग्रेटर दॅन 1 आहे, तर त्याच्यामध्ये काय होईल? युनिफॉर्म एक्सपान्शन होईल. पण जर 0.5 0.2 असं आपण स्केलिंग ठेवलं बिलो 1 व्हॅल्यू, दोन्ही पण सेम आहे, Sx पण 0.2 आहे, Sy पण 0.2 आहे, एक पेक्षा कमी आहे, एक पेक्षा कमी आहे, म्हणजे काय होणार आहे? यांच्यामध्ये कॉम्प्रेशन होणार आहे. आता फॉर सेम एक्झाम्पल साठी तुम्ही काय करा? नवीन कोऑर्डिनेट्स काढा. इथं Sx हा 0.5 घ्या आणि Sy पण 0.5 घ्या. अँड प्लीज ट्राय टू फाइंड आउट द न्यू कोऑर्डिनेट्स. फास्ट करा फक्त. 0.5 काय येईल? पहिली व्हॅल्यू x ची 1 येईल. येस मॅम. 1. बघा ना, 0.5 म्हणजे आपण काय करतो? ऑलमोस्ट वी आर डिवाइडिंग बाय द 2 ओनली. त्यामुळे पहिलं 1 1 येईल, सेकंड 2 1 येईल, 2 1. 2 1, नेक्स्ट वन 2 2. बरोबर आहे? येस मॅम. येस मॅम. आणि 1 आणि 2 येईल. ओके, मग आपण ह्याला जर प्लॉट करायचं असं ठरवलं, हाऊ इट इज गोइंग टू बी लुक लाईक? एक कुठंतरी आपल्या इथं मध्ये असेल आणि पहिला पॉइंट आपला 1 1, त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे तो 2 1, म्हणजे आपण हॉरिझॉन्टली जाऊ
सॉरी 2 2 सॉरी 2 1 त्यानंतर 2 2 म्हणजे वरती जाऊ आणि 1 2 बरोबर आहे. असं येईल आपला शेप. येस मॅम. Yes, ma'am. ओके. मग हा लहान झाला का छोटा झाला? एक्सपान्शन झालं का कॉम्प्रेशन झालं? इथे कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन झालं. मगाशी काय झालं होतं? एक्सपान्शन झालं होतं, कारण दोन्ही व्हॅल्यू आपल्या एकपेक्षा काय आहेत? मोठ्या आहेत. फक्त ते युनिफॉर्म एक्सपान्शन नाहीये. येते लक्षात? मगाचं जे एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये एक्स आणि वाय, एस एक्स आणि एस वाय ची व्हॅल्यू ही कॉमन नव्हती, सेम नव्हती, त्यामुळे युनिफॉर्म एक्सपान्शन नव्हतं झालं. देअर वॉज अ ओनली एक्सपान्शन. पण ह्या केसमध्ये काय होणार आहे? तुमचं युनिफॉर्म कॉम्प्रेशन होणार आहे. आल्यात 5 केसेस लक्षात आल्या पहिल्या? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट 2 केसेस बघा की तुमचा एस एक्स आणि एस वाय ह्या पर्टिक्युलर गोष्टींवरती अवलंबून आहे. आता जर तुम्ही एस एक्स हा तुमचा दिलेला, जसं आपल्या एक्झाम्पल मध्ये 3 आहे, ओके, जो की 1 पेक्षा मोठा आहे, मग तुमचा ऑब्जेक्ट हा ओरिजिनच्या साईडला मूव्ह झालाय का अवे फ्रॉम ओरिजिन झालेला आहे? अवे फ्रॉम फ्रॉम ओरिजिन झाले. बघा आपला ओरिजिन कुठं असणार आहे? इट विल बी हियर. बरोबर आहे. इथं ओरिजिन आहे. ओरिजिन पासून आपला ओरिजिनल ऑब्जेक्ट इथं होता. हा ओरिजिनल ऑब्जेक्ट एस एक्स ची व्हॅल्यू ही 1 पेक्षा मोठी असल्यामुळे ओरिजिन पासून लांब गेलेला आहे. तेच दुसरा जर आपण जो प्लॉट केलेला पॉइंट बघितला 1 पेक्षा कमी वाला, तर त्यामुळे तो कुठे गेलाय? ओरिजिनल ऑब्जेक्ट पेक्षा अलीकडे आलाय थोडासा. येस ऑर नो? Yes, ma'am. आले लक्षात? सो व्हॉट वी डिड हियर, जर एस एक्स आपला 1 पेक्षा मोठा असेल तर एक्स कोऑर्डिनेट ऑफ एन ऑब्जेक्ट, प्रत्येक एक्स कोऑर्डिनेट, तुमच्या ऑब्जेक्टचा प्रत्येक एक्स कोऑर्डिनेट हा ओरिजिन पासून लांब जाणार आहे. तसंच जर तुमचा एस एक्स हा 1 पेक्षा कमी असेल तर तुमचा ऑब्जेक्टचा प्रत्येक एक्स कोऑर्डिनेट हा ओरिजिनच्या नियर येणार आहे. ओके. सिमिलरली फॉर द एस वाय. एस वाय जर तुमचा 1 पेक्षा मोठा असेल तर तुमचा वाय कोऑर्डिनेट हा, मग आता कधी कधी काय होईल बघा, फॉर एक्झाम्पल म्हणजे ह्याच केसमध्ये जर आपण एस एक्स आणि एस वाय फॅक्टर्स बदलले, फॉर एक्झाम्पल वी हॅव टेकन लाईक दिस, एस एक्स माझा 0.5 आहे आणि माझा एस वाय हा ऍज इट इज 2 आहे. व्हॉट विल बी द कोऑर्डिनेट्स? कॅल्क्युलेट करूयात. काय कोऑर्डिनेट्स येतील? 1 and 4. 1 2 1 येईल एक्स, आणि वाय काय येईल? 4 4, 8 and 8. हा 4 येईल, त्यानंतर ना 8 येईल, 8 येईल आणि लास्ट इज ऑल्सो 8. आता जर असा आपण हा प्लॉट करायचं म्हणलं आता आपण त्या नवीन कोऑर्डिनेट्सनी प्लॉट करायचं म्हणलं, पहिला काय आहे आपला? 1,4 आहे, 1,4 आहे, म्हणजे कुठे येणार तो? वी विल हॅव समवेअर हियर. इथे येईल का? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट 2,4. ओके, इथे येईल आपला. आणि नंतरचं काय होतंय? 2,8. सो इट विल बी लाईक दिस. ओके, थोडस समजून घ्या. येते लक्षात तुमच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर बघा आपला जो एक्स कोऑर्डिनेट आहे, एक्स कोऑर्डिनेट, प्रत्येक एक्स कोऑर्डिनेट ओरिजिनलचा पण जो एक्स आहे त्याच्यापेक्षा कुठं झालेला आहे? ओरिजिनकडे शिफ्ट झालेला आहे. हॉरिझॉन्टली कुठं आलेला आहे? तो ओरिजिनच्या बाजूला आलाय का ओरिजिन पासून लांब गेलाय? Origin कडे आला.
ओरिजिनकडे आलात. जर तुम्ही वाय ऍक्सिस बघितला, वाय कोऑर्डिनेट्स बघितले प्रत्येक पॉइंटचे, तर जो आपला ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे तो सपोज आपण स्टँडर्ड म्हणलं, तर ऍज कम्पेअर टू दॅट आपले वाय कोऑर्डिनेट्स जे आहेत आत्ताचे नवीन वाले, ते ओरिजिन पासून व्हर्टिकली जवळ आलेत का लांब गेलेत? लांब गेले. लांब गेलेले आहेत. सो द कंडिशन इज व्हॉट, जेवढा तुमचा एस एक्स किंवा एस वाय कमी असेल तेवढा तुमचा ऑब्जेक्ट हा ओरिजिनकडे मूव्ह होतो. तर तुमचा एस एक्स आणि एस वाय हा एक पेक्षा मोठा असेल, तुमचा कम्प्लीट ऑब्जेक्ट हा काय होणार आहे? ओरिजिन पासून दूर जाणार. ओरिजिन पासून लांब जाणार आहे. ओके, हॅव यू अंडरस्टूड ऑल द केसेस? तुम्हाला एमसीक्यू ला येऊ शकतात, दॅट्स वाय वी आर डिस्कसिंग इन द डिटेल. तरी कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. इज देयर एनी प्रॉब्लेम? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. नो डाउट. ओके, मला एक सांगा, युनिफॉर्म स्केलिंगची कंडिशन काय असेल? S1 is equal to S. ओके, आणि तसेच युनिफॉर्म NS कॉम्प्रेशन कधी होईल? युनिफॉर्म कॉम्प्रेशन कधी होईल? लेस दॅन 1 पॉइंट असतील तर. पॉइंट लेस दॅन 1. पॉइंट का? युनिफॉर्म SX कॉम्प्रेशनची SX equal to SY is less than 1. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला लक्षात आले युनिफॉर्मिटी कधी असणार आहे? जेव्हा दोन्ही स्केलिंग फॅक्टर हे डिफरंट असतील तर, बरोबर? यस मॅम. येस मॅम. सेम व्हॉट आय असतील सेड? नो सेम मॅम. असतील तर. मी तुम्हाला काय No, सांगते, तुमचं ma'am. लक्ष आहे की नाही? No, जेव्हा ma'am. दोन्ही स्केलिंग फॅक्टर हे सेम असतील तरच युनिफॉर्मिटी असणार आहे, अदरवाईज इट इज अ इनडिफरंट. ओके, युनिफॉर्मिटी नसणार, इट विल नॉट बी युनिफॉर्म. जर दोन्हीही स्केलिंग फॅक्टरची व्हॅल्यू ही एक असेल तर काय होईल? मॅम साईज युनिफॉर्म स्केलिंग. युनिफॉर्म स्केलिंग. कंडिशन एस एक्स हे दोन्ही प्रॉब्लेम्स लिहून घ्या अँड ट्राय टू सॉल्व द फर्स्ट वन इमिडिएटली. इथं फक्त आपण ऑब्जेक्ट बदललाय. पहिले आपण रेक्टँगल पाहिलाय, स्क्वेअर पाहिलाय. नाव आय हॅव गिव्हन यू अ लाईन. लक्षात आले सगळ्यांच्या? येस मॅम. पटकन मला पहिला प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवा. ए आणि बी चे नवीन कोऑर्डिनेट्स काय असतील ते सांगा. मॅम ए चा 3 and 2 असेल आणि बी चा 3, 8.
3 आणि 3 and 2 पहिला and A चा काय येणार आहे? 3 and 2. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट तुम्ही लिहून ठेवा अँड ट्राय टू सॉल्व्ह इट बाय युअर ओन. ओके, इथं पण लगेच सांगू शकतो आपण 5,2 असेल पहिला आणि दुसरा काय असेल? सेकंड इज व्हॉट? सेकंड प्रॉब्लेम मध्ये 5,4. 5,4. 5,4. 0.5 म्हणजे बघा ना, फ्रॅक्शन मध्ये करा 1/2 आणि प्रत्येक कोऑर्डिनेट आपल्याला डिवाइड करायचं 2 ना. ओके, इट इज व्हेरी इझी. यू जस्ट ट्राय टू सॉल्व्ह दिस. सॉल्व्ह करायचंय, प्लॉट करायचंय. ओके, जस्ट सॉल्व्ह करून सोडून नाही द्यायचं. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. स्केलिंग विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स पॉइंट. आता आपलं स्केलिंग जे होतं ते विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन होतं मगाशी. ओरिजिनला आपण पॉइंट कन्सिडर करून त्याच्यात रिस्पेक्टफुल आपण काय करत होतो, आपले आपला ऑब्जेक्ट हा स्केल करत होतो. ओके, नाउ व्हॉट विल हॅपन हिअर, थोडासा चेंज होतो. आपल्याला स्केलिंग मॅट्रिक्स आयडेंटिफाय करावं लागतं पहिल्यांदा. सो वी विल आयडेंटिफाय द स्केलिंग मॅट्रिक्स. सेकंड थिंग, XR, YR. XR आणि YR काय आहेत तर रेफरन्स पॉइंट आहेत. ओके, तुमच्या लक्षात येण्यासाठी R त्याला सफिक्स लावलेला आहे. का लावलेला आहे सफिक्स त्याला? कारण ते रेफरन्स पॉइंटचा X कोऑर्डिनेट आहे आणि रेफरन्स पॉइंटचा Y कोऑर्डिनेट. हे दोन कोऑर्डिनेट रिप्रेझेंट करण्यासाठी XR, YR हे टर्म वापरलेली आहे. ओके, ह्याच्या रिस्पेक्टफुल आपल्याला विथ रिस्पेक्ट टू दिस रेफरन्स पॉइंट नाउ वी हॅव टू स्केल द अवर ऑब्जेक्ट. मग आता हे प्रोसेस करताना एक स्पेसिफिक सिक्वेन्स फॉलो करावा लागतो आपल्याला. जसं आपण ओरिजिन बरोबर करत होतो तसं करता येत नाही. ओरिजिन आपण पॉइंट कोऑर्डिनेट फिक्स ठेवून स्केलिंग केलं तेव्हा दुसरी काहीही गोष्ट करायची गरज नाही. फक्त स्केलिंग करणं तिथं अपेक्षित होतं, मल्टिप्लिकेशन करणं अपेक्षित होतं. आता आपल्याला काय करायचे, 3 महत्वाचे स्टेप्स परफॉर्म करायचे. पहिल्यांदा आपला जो रेफरन्स पॉइंट आहे त्याला आपल्याला ओरिजिनला प्लेस करावं लागेल. लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचंय बघा, आपल्याकडे एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. ओके, आपला एक्स आहे आणि वाय. आपल्याकडे एक ऑब्जेक्ट दिलाय. सपोज वी हॅव अ ट्रायंगल. हा ऑब्जेक्ट आहे, पण ह्याला आपल्याला जे मूव्ह करायचं आहे, वी नीड टू मूव्ह विथ रिस्पेक्ट टू अनदर पॉइंट. ओरिजिन बरोबर करायचं नाही. हा आपला पॉइंट आहे आणि ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स कशाने रिप्रेझेंट केले? एम आय ऑडिबल? Yes, ma'am. हे कोऑर्डिनेट्स, ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स कसे सांगितले? एक्स, XR. फिक्सला आर आहे आपल्या. सो आय विल राईट द कॅपिटल अँड स्मॉल वन. XR, YR न रिप्रेझेंट केले. आपले तर ऑलरेडी पॉइंट म्हणजे नेमकं काय आहे? कुठलाही पॉइंट असू शकतो. तुमच्या पेपरवरचा कुठलाही एक पॉइंट कन्सिडर करतील आणि त्या पॉइंटला होल्ड करून तुमचा ऑब्जेक्ट हा तुम्हाला स्केल करायचा आहे. मगाशी आपण काय केलं, जिथं एक्स आणि वाय इंटरसेक्ट होत होता त्या ओरिजिनला कन्सिडर करून स्केलिंग केलं. पण आता सध्या मला ओरिजिन नाही, माझा पॉइंट कुठं पण असू शकतो, व्हर्टिकली खूप लांब असू शकतो ओरिजिन पासून, त्याला कन्सिडर करून मला माझा ऑब्जेक्ट स्केल करायचा आहे. ओके, येते लक्षात? म्हणून आता आपला ओरिजिन कोण होणार आहे तर हा रेफरन्स पॉइंटला आपल्याला करायचं. तर ते कसं करायचं ते आपण पाहणार आहे. म्हणजे तो रेफरन्स पॉइंट ओरिजिन झाला का? हा, त्याला आता ओरिजिन कन्सिडर करायचंय आपण आणि मग आपला ऑब्जेक्ट स्केल करायचा. झाला नाही तो एक रॅन्डम पॉइंट आहे. हा, तो रॅन्डम पॉइंट आहे, पण ही करताना आपल्याला डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करून चालत नाही. तेच आपण आता पाहतोय काय करायचंय ते. बघा, पहिल्यांदा काय करावं लागतं, जेव्हा मला अशा पद्धती 2 पद्धतीनं स्केलिंग होणार आहे. स्केलिंग विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, स्केलिंग विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉइंट. पहिली मेथड सिंपल आहे, पाहिलेली आहे. आता दुसरी मेथड पण अगदी सिंपल आहे, फक्त समजून घ्यायचं आपल्याला. आपल्याला काय शिकलोय आपण? ओरिजिन असेल तर कसं स्केलिंग करायचं हे समजलंय सगळ्यांना? येस ऑर नो? ओके, मग आता थोडक्यात बघा, मला जर विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉइंट करायचे तर पहिलं मी काय करणार माहितीये का,
हा जो रेफरन्स पॉइंट आहे ना त्यालाच शिफ्ट करणार. ओके, सो व्हॉट आय विल डू, आय विल ट्रान्सलेट रेफरन्स पॉइंट टू ओरिजिन. आता ट्रान्सलेट करताय म्हणजे तुम्ही काय करताय, ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करताय, पण ते तुम्ही ऑब्जेक्ट वर करताय का, कशावर करतोय आपण आता ट्रान्सलेशन? पॉइंट वर. रेफरन्स पॉइंट पॉइंट वर करतो. बाहेर पडू नका. बघा आता आपण काय करणार आहे, वी आर ट्रान्सलेटिंग दिस XR YR कोऑर्डिनेट. आपण याला काय करणार आहे, ट्रान्सलेट करणार आहे. जिथं असेल तिथून आपण कुठे पाठवतोय, त्याला ओरिजिन कडे पाठवतोय. आलं लक्षात? म्हणजेच आपल्याला XR YR आपण काय करून घेणार आहे, 0 0 करून घेणार आहे. लक्षात येते का सगळ्यांच्या? सपोज XR आणि YR हा 3,4 आहे किंवा 3,3 आहे. फॉर एक्झाम्पल इट्स अ कोऑर्डिनेट व्हॅल्यूज आर 3,3. तर ह्याला आपल्याला काय करावं लागेल, ओरिजिनला ट्रान्सलेट करावं लागेल. पहिलं ट्रान्सफॉर्मेशन करताय म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करताय, एका सर्टन व्हॅल्यूनं तुम्ही हा कोऑर्डिनेट 0 करून घेताय. ओके, म्हणजे ट्रान्सलेशन तुम्ही कशावर परफॉर्म करणार आहे, रेफरन्स पॉइंट वरती. ओके, सेकंड थिंग, अप्लाय द स्केलिंग. कारण आता आपल्याला माहिती आहे जर ओरिजिन असेल तर ओरिजिनच्या रिस्पेक्टनी आपण एखादा ऑब्जेक्ट कसा स्केल करायचा, म्हणजे डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करणार विथ द SX and SY. ओके, आलं लक्षात? येस मॅम. हा, आणि पुन्हा एकदा आपला जो रेफरन्स पॉइंट आहे तो त्याच्या ऍक्च्युअल पोझिशनला रिलोकेट करावा लागेल. वी नीड टू रिलोकेट, म्हणजे पुन्हा आपल्याला जो 0 0 केला होता तो परत एकदा आपण कसं करणार आहे, त्याला 3 3 ला पाठवून देणार आहे. ओके, सो लेट्स सी द मॅट्रिक्स, यू विल गेट अंडरस्टँड. सी पॉइंट P आहे, ऑब्जेक्ट पेंटॅगॉन आहे. आता आपण पहिली स्टेप काय करणार आहे, ट्रान्सलेट द रेफरन्स पॉइंट टू द ओरिजिन. सो यू विल गेट लाईक दिस. म्हणजे तो कम्प्लीट जो ऑब्जेक्ट आहे तुमचा तो तुम्ही कुठे घेतला, एका पर्टिक्युलर लोकेशननं ओरिजिन कडे घेतलेला आहे. देन यू हॅव टू अप्लाय द स्केलिंग. म्हणजे स्केलिंग सांगितली. आता मगाशी पहिल्या चित्रामध्ये आपला ऑब्जेक्ट हा थोडासा छोटा होता. आफ्टर अप्लाइंग स्केलिंग वी हॅव अनदर साइज्ड पेंटॅगॉन. दुसरा आपल्याला पेंटॅगॉन मिळालाय ज्याची साईज ही वेगळी आहे. ओके, नाउ वी नीड टू ट्रान्सलेट रेफरन्स पॉइंट बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. ऍक्च्युअल लोकेशनला त्याला ट्रान्सलेट केला पाहिजे. ओके, पण ह्यामध्ये काय झालं, ह्या ट्रान्सलेशन मध्ये जो शेप स्केल झालाय तो ऍज इट इज राहिला. हॅव यू अंडरस्टूड हाऊ इट इज गोइंग टू बी परफॉर्म? मॅम, रेफरन्स पॉइंटला ओरिजिन करताना त्या पेंटागॉनची पण पोझिशन चेंज झाली. हा, कारण की आपण काय करतोय, त्या दोघांना एका स्पेसिफिक डिस्टन्सनी प्लेस करायला सुरुवात केलेली आहे. ओके, मॅम, म्हणजे ह्याचं पॉइंटला डिस्प्लेस करताना पेंटागॉनला पण करावं लागेल का? हो, त्याचा एक फॉर्म्युला आहे. तुम्ही जास्त काही विचार करायचा नाहीये. फक्त ऍक्च्युअली हे 3 स्टेप मध्ये होतं. ते कसं होतं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आता ते फॉर्म्युला काय आहे तो आपण बघूयात. ओके, रेफरन्स पॉइंटला ट्रान्सलेट करण्यासाठी आपण -XR -YR म्हणजे -3 न मी जर ट्रान्सलेट केलं पॉइंट P ला, तर माझ्या P चे कोऑर्डिनेट व्हॅल्यू काय होतील? 0 0. 0 0. कळालं 0 सगळ्यांना? 0 मॅम. येस कारण मॅम. ट्रान्सलेट करतोय म्हणजे आपण समेशन करतोय. म्हणजे 3 - 3 3 - 3 0 0 झालं. देन स्केलिंग ऑफ तुमच्याकडे मॅट्रिक्स आहे तो तुम्ही अप्लाय करायचा आहे. यू विल गेट सर्टन व्हॅल्यू. आणि पुन्हा तुम्ही काय करताय, जो रेफरन्स पॉइंट होता 0 0 त्याला परत XR आणि YR न ट्रान्सलेट करताय. म्हणजे परत 0 0 च काय होणार, ट्रान्सलेटर वेक्टरनं 3 3 3. 3 होणार. 3 होणार. आलं लक्षात कशा पद्धतीने वर्क होतं? म्हणजेच थोडक्यात तुम्ही हे ऑपरेशन परफॉर्म करता. काय करता, जर मला P' पाहिजे असेल, आफ्टर स्केलिंग विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉइंट, तर माझं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ह्या फॉर्म्युल्यानं व्हायला पाहिजे. P इनवर्स काय आहे? P इनवर्स इज नथिंग बट XR YR.
एस स्टँड्स फॉर स्केलिंग मॅट्रिक्स. मग स्केलिंग मॅट्रिक्स लिहिला. त्यानंतर टी म्हणजे काय, ट्रान्सलेशन वेक्टर आहे, -XR -YR, आणि कुणावर परफॉर्म करायचंय, एक्स आणि वाय वरती. सो दॅट इज गोइंग टू बी डन हिअर अँड यू विल गेट द फायनल व्हॅल्यू. ओके, थोडक्यात तुम्ही फक्त हे फायनल मॅट्रिक्स जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल. ओके, तुम्हाला मी ह्या पर्टिक्युलर चॅप्टरच्या नोट्स नाही देणार आहे, पीपीटी शेअर करणार आहे. नोट्स मध्ये सुद्धा हेच आहे, फक्त ते दुसऱ्या एका बुक मधून घेतले होते कंटेंट्स. सो दिस कंटेंट्स आर व्हेरी इझी टू अंडरस्टँड दॅन दॅट वन. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते पण सेंड करेन, नोट्स पण मी प्रेफर करेन की तुम्ही पीपीटीच यूज करा फॉर युअर स्टडी. ओके, लक्षात आले, नाही आले? इथं काय सुद्धा केलेलं नाहीये मी, फक्त मॅट्रिक्स सॉल्व्ह करत करत आपण खाली आलेलो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, जेव्हा तुम्ही नवीन एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करताय, नाव इट इज फॉर द ऑब्जेक्ट. तुमचा जो ऑब्जेक्ट आहे विथ रेफरन्स टू द एनी पॉइंट, जे की XR आणि YR न सांगितलंय, तर तुम्हाला प्रत्येक पॉइंटच्या एक्स वरती हा फॉर्म्युला रन करायचा आहे, प्रत्येक पॉइंटच्या वाय कोऑर्डिनेट वरती हा फॉर्म्युला रन करायचा आहे. याच्यामध्ये काय आहे बघा, एक्स कोऑर्डिनेट हा SX न प्लेस होणार आहे, तसंच XR न मल्टिप्लिकेशन करतोय आपण 1 - SX ला. ओके, सिमिलरली वी आर गोइंग फॉर द वाय डिरेक्शन विथ द शिफ्ट वेक्टर SY and the reference point YR. ओके, तर हा जो प्रॉब्लेम आहे तो लिहून घ्या. और इफ यू वॉन्ट दिस स्क्रीनशॉट, हा स्क्रीनशॉट एखाद्या वेळेस लिहून ठेवा, घेऊन ठेवा तुम्ही, अँड ट्राय टू सॉल्व. झालं का? स्क्रीनशॉट घेतला सगळ्यांनी? येस मॅम. Yes, ma'am. ओके, आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आय हॅव सॉल्व दिस. तुमचे आन्सर्स पण तुम्हाला इथं भेटून जातील, बट यू जस्ट चेक आउट बाय युअर वे की ते फॉर्म्युला बरोबर वर्कआउट होतोय. ओके, सो ऍक्च्युअली आय हॅव गिवन हिअर ओनली SX into X plus XR 1 - SX. हे प्रिव्हियस बॅचला आम्ही इथे सॉल्व केलं होतं, बट इट वॉज द ओनली एक्झाम्पल हिअर. आणि नंतर ट्राय टू प्लॉट दिस पर्टिक्युलर न्यू व्हर्टायसेस. ओहर, याचा पण स्क्रीनशॉट एक घेऊन ठेवा. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो मॅम. ओके, आता हा एकच गोष्ट ऍड करायची आहे की आपल्याला ट्रान्सफॉर्मेशनचे मॅन्युअल मध्ये सुद्धा एक्सपेरिमेंट आहेत. जर तुम्ही मॅन्युअल पाहिलं तर आपलं मला वाटते 6वा 7वा हे स्केलिंग आणि ट्रान्सफॉर्मेशन वर आहे. कॅन यू एबल टू इम्प्लिमेंट द ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सलेशन? तुम्हाला काय करावं लागेल, जर मला ट्रान्सलेशन हे ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करायचंय तर तुम्ही अल्गोरिदम कसा लिहिताल, जरा मला एक्सप्लेन करा स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा काय करावं लागेल, आपल्याला काहीतरी इनपुट लागेल, इनपुटवर तुम्ही काहीतरी ऑपरेशन करताल, दॅट यू नीड टू टेल मी हिअर. पहिलं काय करताल सांगा बरं, पहिली स्टेप ऑब्जेक्टचे सांगायची. ऍक्च्युअल पॉइंट लागतील आपल्याला. हा, ओरिजिनल कोऑर्डिनेट्स आपण ऍक्सेस करून घेऊ. आधी आपण युजरला काय विचारणार की बाबा तुझ्या ऑब्जेक्टला किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत, तेवढे व्हर्टायसेस आपण काय करू, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आपण त्याच्याकडून इनपुट करून घेणार. सेकंड स्टेप. थर्ड वन इज विल यू आस्क फॉर द ट्रान्सलेशन वेक्टर? हा, ट्रान्सलेशन वेक्टर विचारून घेताल, TX आणि TY ची व्हॅल्यू घेणार. येस Yes, और नो? ma'am. येस मॅम. नंतर काय करताल तुम्ही? त्या व्हॅल्यू मॅम एक्स आणि वाय मध्ये त्याचं ऍडिशन करणार. हा, मग आता आपल्याला ह्यासाठी ऍरे लागेल. 2 Yes, डायमेन्शनल ऍरे घ्यायचा. 2 डायमेन्शनल ऍरे घेताना पहिला जो ऍरेचा नंबर आहे दॅट विल रिप्रेझेंट द व्हर्टेक्स अँड सेकंड इलेमेंट. म्हणजे सपोज मी असं लिहिलं X 0,0. त्याचा अर्थ काय झाला, पहिला व्हर्टेक्सचा X कोऑर्डिनेट. जर 0,1 केलं तर, सॉरी नॉट 0,1,
स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0, सेकंड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 घेतला, तर तो कुठला कोऑर्डिनेट झाला पहिल्या व्हर्टेक्सचा? एक्स कोऑर्डिनेट. वाय कोऑर्डिनेट झाला. कसं घ्यायचं मी फक्त तुम्हाला सांगते, एक्सप्लेन करते. यू सपोज टू इम्प्लिमेंट. ओके, तुमचं हे टास्क आहे आजचं. एक तुम्हाला मी प्रॉब्लेम दिले, ते तुम्ही काय करायचंय, प्लॉट करायचंय, त्याचं स्केलिंग करून परफॉर्म करून प्लॉट करायचंय. त्यानंतर मी तुम्हाला जे दुसरं सांगतेय दॅट इज द इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशन मध्ये फक्त तुम्हाला ट्रान्सलेशन ट्रान्सफॉर्मेशन आता इम्प्लिमेंट करा. तर तुम्ही त्याचे कसे व्हॅल्यूज घेता? फॉर एक्झाम्पल, एक्स मध्ये एक्स आणि वाय हे दोन ऍरे आपण घेऊयात. या दोघांना पण आपण 2 डायमेन्शन रिप्रेझेंट करूयात. ओके, फॉर एक्झाम्पल आता आपण ट्रायंगल साठी करूयात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ व्हर्टायसेस 3 आहेत, कोऑर्डिनेट सुद्धा 6 असतील. तर आपण इथं कसं करणार आहोत, वी विल टेक द 3 इनिशियलायझेशन 3. एम आय करेक्ट? येस मॅम. तुम्ही ह्या पद्धतीनं घ्या किंवा मग you can take like vertices point of view. x00 काय असेल तुमचा? येस, x00 काय असेल, काय रिप्रेझेंट करेल? सपोज हा ट्रायंगल घेतला, इथं दिसतोय तो ABC वाला, तर Origin. x00, ओरिजिन. अरे बाळा, Origin. Zeroth x00 index. काय असेल आपला? A 3 ना मॅम. 3,3. 3,3 ना मॅम. नाही, असं घेऊयात आपण 2 डायमेन्शनच्या ऐवजी सिंगल डायमेन्शन घेऊयात. ओके, दॅट विल बी बेटर आय थिंक. आपण हे इनिशियलाइज केले. आता पॉइंट ऑफ व्ह्यू कुठला आहे आपला? प्रोग्रामिंगचा आहे. झिरोथ Okay. इंडेक्स वरचा एलिमेंट दाखवणार ना मॅम. हो की, हे इनिशियलायझेशन आहे रे बाळा, इंट केलं. हा, नंतर तुम्ही काय करताल, एक्स ऑफ 0, एक्स ऑफ 1 आणि एक्स ऑफ 2 काय येईल इथे? व्हॉट इट विल बी? एक्स ऑफ 0 ची व्हॅल्यू. व्हॅल्यू. कुठली येणार? ए कोऑर्डिनेटच्या एक्स ची व्हॅल्यू येणार. सॉरी, ए व्हर्टायसेसचा एक्स कोऑर्डिनेट येणार, व्हर्टेक्सचा एक्स कोऑर्डिनेट येणार. बरोबर का? x1 काय यायला पाहिजे तुमचा? बी व्हर्टेक्स बी व्हर्टेक्सचा एक्स X कोऑर्डिनेट. एक्स यायला बी पाहिजे. व्हर्टेक्सचा एक्स कोऑर्डिनेट. सी व्हर्टेक्सचा एक्स कोऑर्डिनेट. हा, व्हेरी गुड. आणि आता जर मी असं म्हणलं y ऑफ 0 काय येईल तुमचा? ए आता एकाखाली एक येणार खरं तर. व्हर्टेक्सचा वाय कोऑर्डिनेट. आपल्या ए चा वाय कोऑर्डिनेट. वाय कोऑर्डिनेट. आलं लक्षात तुमच्या कसं घ्यायचं तुम्हाला इनपुट युजर कडून? फॉर लूप टाकून घ्या, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट घ्या, सायमल्टेनियस घ्या किंवा मग वेगवेगळं घ्या. घेता येईल सगळ्यांना? कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? येस ऑर नो? खूप प्रॉब्लेम आहे असं काही आहे का? स्कॅनएफ करायचं, पर्सेंट डी करायचं, 2 वेळा पर्सेंट डी करा, एम्परसंड एक्स ऑफ आय कॉमा एम्परसंड वाय ऑफ आय. यू विल गेट द कोऑर्डिनेट इन द अरे. ओके, दिस इज व्हेरी सिम्पल. तुम्हाला फक्त इमॅजिनेशन करा. नेक्स्ट व्हॉट टू डू? आपण TX आणि TY घेतलंय, परत एकदा फॉर लूप टाका. ओके, अँड यू जस्ट हॅव टू राईट हिअर, आय विल राईट सिम्पली फॉर. ह्याच्यात काय लिहायचं काय नाही ते तुमचं तुम्ही ठरवा. I just explained the raw code. You supposed to complete the program. ह्याच्यामध्ये काय करणार मग मी ह्या for loop मध्ये x of certain value, or we can take the again I here is equal to x of I plus tx आणि y of I is equal to y ऑफ आय प्लस टी वाय. मॅम TX ची व्हॅल्यू युजरला द्यावी लागेल. हा, घ्या किती युजर कडून ते पहिलं घ्या, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, ह्या 2 गोष्टी करा
आणि नंतर फक्त काय करायचंय तुम्हाला लाईन प्लॉट करायचे. मग लाईन प्लॉट करताना पुन्हा एकदा फॉर लूप टाका. फॉर वरून लाईन फ्रॉम xi yi टू xi प्लस प्लस कॉमा y प्लस प्लस y ऑफ i प्लस प्लस. आलं लक्षात कसं करायचं? यू जस्ट ट्राय फॉर दिस. कुणाला जमेल, कुणाला नाही जमणार, कुणाला क्लिक झालं असेल कसं करायचंय. यू कॅन हॅव युअर ओन मेथड ऑल्सो. असं काही नाहीये की मी सांगितलं म्हणून असंच जायचंय. प्रोग्रामिंग हॅज द मेनी वेज. सो यू जस्ट हॅव टू गो फॉर दिस. फक्त मला कम्प्लीट झालेले टास्क पाहिजेत, पण स्वतःच स्वतः कम्प्लीट करा. आय कॅन अंडरस्टँड हाऊ यू हॅव म्हणजे तुम्ही कॉपी केले का नाही हे मला लगेच लक्षात येईल. सो प्लीज डोंट डू दॅट. ट्राय टू सॉल्व्ह बाय युअर ओन. कळाले सगळ्यांनी इथपर्यंत? अजून एकदा तुमची अटेंडन्स चॅट बॉक्स मध्ये टाका. दॅट विल बी फायनल वन. का? कारण की मी जेवढे काही तुम्हाला 2दा अटेंडन्स पुट करायला सांगितले, दोन्ही अटेंडन्स मी मॅच करणार. जे कोणी प्रेझेंट असेल दोज ओनली कन्सिडर्ड ॲज अ प्रेझेंट. मॅम लेक्चरचं रेकॉर्डिंग सेंड करता का? हो करते. आता इतक्यांदा ब्रेक झाले ते किती वेळा स्टोअर झाले काय माहिती. चेक करून टाकते. ओके मॅम. नेक्स्ट लेक्चर कोणाचं आहे तुमचं? BMS चं.